नमस्कार. मी प्रिया. तुम्हा सर्वांचं पोथी विश्वमध्ये मनापासून स्वागत. श्री सद्गुरू संत बाळूमामा यांच्या चरणी नमन करून आज आपण बाळूमामांच्या चरित्राचा पुढील अध्याय वाचणार आहोत. विठू पुजारी आणि त्याची पत्नी मायव्वा हे धनगर समाजातील जोडपे होते. त्यांना एक भाऊही होता. कुटुंब एकत्र परिवाराचे होते. एक जण घरची शेती वगैरे सांभाळत असे, तर दुसरा आपली 100-125 बकरी असलेला कळप सांभाळत होता. एकंदरीत खाऊन पिऊन सुखी असणाऱ्या या कुटुंबात एक विचित्र समस्या निर्माण झाली. घरामध्ये अजून लहान मूल खेळत नव्हते. बऱ्याच दिवसानंतर विठूची पत्नी गरोदर राहिली. सगळ्यांना आनंद झाला, परंतु तो आनंद अखंड राहिला नाही. मायव्वाला 9.5 महिने होऊन गेले तरी ती प्रसूत होण्याची काहीच लक्षणे आढळत नव्हती. 1926 जुलैच्या 10 ते 15 तारखेदरम्यान मायव्वा बाळंत व्हावयास हवी होती. सर्वांना फार काळजी वाटू लागली. तिचे पोट अमावस्येच्या काळी आणि पौर्णिमेच्या वेळी मोठे होईल आणि नंतर पुन्हा थोडे कमी होईल. अनेक डॉक्टर झाले, वैद्य झाले, देवर्षी झाले, मांत्रिक झाले, जादू टोना वगैरे प्रयोग करणारेही झाले. कोणीही प्रसूती घडवू शकला नाही. आज 1994-95 या काळात प्रसूती संबंधीच्या सर्व सोयी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. परंतु 70 वर्षापूर्वी आपला देश वैद्यकीय सुविधांच्या संबंधात कोणत्या स्थितीत होता हे वाचकांनी लक्षात घ्यावे. त्या काळी आपल्याकडे फक्त मोठ्या शहरातून थोडीफार सोय होती. स्त्रीची सुटका करण्याचे तंत्रज्ञान त्या काळी सुलभ नव्हते. त्यामुळे मायव्वा व तिच्या घरातील सर्व मोठी माणसे अतिशय चिंताग्रस्त झाली होती. रेंदाळ गावच्या विठू पुजाऱ्याचा कोणी एक नातलग बाळूमामांना जाणत होता. तो विठूला म्हणाला, अक्कोळचे धनगर संत बाळूमामा आहेत. तेच आता यावर काही उपाय करतील. आपण आदमापूर मुक्कामी त्यांना भेटूया. हे त्याचे म्हणणे सर्वांना पटले. दिवस निश्चित झाला. विठू पुजारी, पत्नी मायव्वा, विठूची आई आणि तो नातलग असे आदमापूरला आले. त्यावेळी मामांचा मुक्काम आदमापुरात सरकारांच्या वाड्यात होता. सर्वांनी मामांना नमस्कार केला. या मंडळींना पाहताच मामांनी शिव्यांचा भडीमार सुरू केला. विठूच्या पाहुण्याने तशा शिव्या खातच विठूचे गाराने सांगितले. त्यावर मामा ओरडून म्हणाले, अरे मी काय डॉक्टर आहे की सुईण आहे? मी काय करणार? तुम्ही चालते व्हा. तुमच्या राडी धुवायला इथं कोण मोकळा आहे? कण्याचा प्रसाद खावा आणि आपल्या रस्त्याला लागा. त्यावेळी मामा एवढे तापले होते की 1 मिनिट सुद्धा त्यांच्या जवळपास हट्टीपणाचे थांबण्याचे कोणालाही धैर्य होणार नव्हते. तशा संतप्तपणेच मामा आपल्या बकऱ्यांकडे तडक निघून गेलेही. रेंदाळच्या या मंडळींचा प्रकार विशेष होता. मामांच्या अति उग्र अशा स्वरूपाला ती अजिबात भ्यायली नाही. त्यांनी मान अपमान याचा विचारच केला नाही. तारू देत किंवा मारू देत मामांना सोडून जायचे नाहीच अशा निष्ठेने ती गप्प बसून राहिली. त्यांनी त्या दिवशी मामांच्या जवळपासच मुक्काम केला. सायंकाळी बकऱ्यांकडून आल्यावर मामा त्यांच्याशी काही बोलले नाही. रात्रीची सर्वांची जेवण आटोपली. सर्वजण झोपून उठले. सकाळी चहा वगैरेही झाला. नंतर जेवण सुद्धा उरकली. पुन्हा रेंदाळच्या या पुजारी परिवाराने मामांसमोर धरणे धरले. विठू पुजारी मामांना म्हणाला, मामा तुम्हीच आम्हाला आता मार्ग सांगा. तुम्ही जे सांगाल ते आम्ही ऐकतो. तुमच्याशिवाय आम्हाला कोणीच यातून सोडविणार नाही. तुम्हीच आम्हाला कोणाकडे जावं ते सांगा. तुम्ही निर्णय लावल्याशिवाय आम्ही इथून कुठंही जाणार नाही. मामा तरी हे प्रकरण अंगावर घ्यायलाच तयार होईनात. पुन्हा दिवसभर मामांनी शिव्यांचा भडीमार करून मंडळी निघून जातात का जणू पाहिले असावे. वादावादीत मग संध्याकाळचे 4 वाजत आले. रेंदाळच्या माणसांचा आपल्यावर दृढ विश्वास आहे याची मामांना खात्री झाली असावी. अखेर मामांना दया आली. ते म्हणाले, ए विठू, तू तुझ्या संपूर्ण कुटुंबासह येऊन माझ्या या बकऱ्यात पडतील ती कामे करीत राहणार असशील तर इलाज होईल. तसे जमणार नसेल तर मला ही केस झेपत नाही. विठू पुजारी आणि सोबतच्या माणसांनी मामांचे म्हणणे एकदम मान्य केले. आपल्या गावास येऊन तेथील शेती, बकरी व देणं घेणे
याची पूर्ण व्यवस्था लावण्यासाठी 8 दिवस सवड मामांकडून नम्रपणे त्यांनी मागून घेतली. रेंदाळात सर्वजण गेले. गावात घरी असलेल्या भावाने विठूला ताबडतोब होकार दिला. तो म्हणाला, दादा, आमच्या आईप्रमाणेच आमच्यावर माया असणाऱ्या वहिनीच्या जीवापेक्षा हा प्रपंच काही जास्त मोलाचा नाही. सगळेच जण मामांच्या जवळ राहायला जाऊया. विठूचा भाऊ पुढे म्हणाला, आपली बकरी पाहुण्यांकडे सांभाळण्यास देऊ. शेत दुसऱ्या शेतकऱ्यांना करावयास लावू. आई वडिलांची पोटापाण्याची काही व्यवस्था इथंच करू आणि आपण दोघे जण सहकुटुंब बाळू मामांच्याकडे जाऊ. काय होतंय ते तरी बघूया. ठरल्याप्रमाणे व्यवस्था लावून मामांना वचन दिल्याप्रमाणे विठू पुजारी वगैरे सर्वजण आदमापुरात आले. तो 8वाच दिवस होता. त्याचा आज्ञाधारकपणा बघून मामांना समाधान वाटल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसले. विठू पुजारी आणि भाऊ मामांची बकरी चारू लागले. स्त्रिया मुक्कामाच्या जागी स्वयंपाक, जेवण वाढणे, भांडी उजळणे, पिठामिठाची जोडणी करणे वगैरे बघू लागल्या. दुपारच्या रिकाम्या वेळेत त्या बकऱ्यांची पिल्ली राखू लागल्या. दरम्यान मायवाच्या पोटाचे अमावस्या व पौर्णिमेला वाढणे व कमी होणे हा प्रकार तसाच चालू होता. काळ आपल्या गतीने चालला होता. मामा कर्नाटकात जायचे ठरले होते. मृग नक्षत्राच्या सुमारास बकरी रस्त्याला लागली. जात जात सर्वजण जमखंडी भागात गेले. अनेक धनगर आपापले कळप घेऊन अशा दौऱ्यावर जात असत. मामांच्या समवेत काही इतर धनगर होतेच. एकदा मायव्वा दुपारच्या निवांत समयी बकऱ्याची पिल्ली राखीत उन्हात बसली होती. डोक्यावरील केस हवेत मोकळे सोडून त्यातील कचरा किंवा उवा शोधत असावी. नुकतीच नागपंचमी झाली होती. दुपारची 1ची वेळ असेल. अचानक मामा प्रकटले. आपल्या हातातील काठीचे टोक त्यांनी हनुवटीला लावले होते. मामांनी वर आकाशाकडे पाहिले आणि टिचकी वाजवली. ते मायवाला म्हणाले, माई, तुझं गरवार पण संपलं बघ. आणि मामा एकदम अदृश्यच झाले. जवळच जमखंडीचा डोंगर होता. मायवाने सगळीकडे निरखून पाहिले, पण तिला मामा कोठेच दिसले नाहीत. त्या भागात सुमारे 3 आठवडे बकरी होती. चरणे संपत आले. गणेशोत्सव संपला. गणपती उत्सवानंतर आपली बकरी आपल्या अक्कोळ निपाणी भागात आणायची हा मामांचा कार्यक्रम होता. वाटचाल करत बकरी अक्कोळच्या माळाला आली. त्यावेळी मायवाला 27 महिने पूर्ण झाले होते. त्यावेळीच मामांनी या रेंदाळच्या मंडळींना नारळ, भंडारा आणि आशीर्वाद दिला. प्रवास खर्चासाठी आणि प्रारंभीच्या घरच्या खर्चासाठी म्हणून काही रुपये दिले. विठू पुजारी, त्याचा भाऊ आणि इतर सर्वांना रेंदाळला परत पाठविले. मंडळी स्वगृही परतून स्थिर स्थावर झाली. 8 दिवसानंतर मायव्वा बाळंत झाली. तिला मुलगा झाला. 5 ऑक्टोबर 1929 हा सोन्याचा दिवस त्या कुटुंबाच्या दृष्टीने उजाडला. सर्वांना आनंदी आनंद झाला. चमत्काराने सगळे ग्रामस्थ थक्क झाले. रूढीप्रमाणे 5वीची पूजा करण्यात आली. सटवाईला नैवेद्य वगैरे देऊन श्रद्धावान धनगर कुटुंब निश्चिंत झाले. रेंदाळात 6व्या दिवशी दुपारी 1 वाजता मामा विठू पुजाऱ्याच्या दरवाजासमोर जाऊन उभे राहिले. मामांनी प्रश्न केला, माई, बाळंतीण झालीस काय? बाजल्यावरूनच मायवाने उत्तर दिले, होय, बाळंत झाले मामा. मामांनी विचारले, काय झालंय? मायवा म्हणाली, मुलगा झालाय. आत या की मामा. मामा म्हणाले, मला आत येता येत नाही. पुढे मामा काही बोलले आणि तिथून निघून अक्कोळला आले. रेंदाळात विठू पुजाऱ्याने बारसे मोठ्या आनंदाने साजरे केले. मुलाचे नाव बाळू मामांचीच आठवण म्हणून बाळू असेच ठेवले. पुढे बाळू मोठा होत चालला. तो 10-12 वर्षांचा झाला. मग तो मामांची बकरी राखण्याच्या सेवेला येऊ लागला. एकदा आल्यावर एका वेळी तो 1-2 वर्षेपर्यंत सेवा करत राहू लागला. बाळूचे आई वडील बकऱ्यात येत आणि मामांना म्हणत, बाळूला आता गावाकडे रेंदाळला घेऊन जातो की. मामा गंभीर विनोदाने म्हणत असत, 27 महिने तुझा बाळू कुठे होता? अगं, त्याला सुखरूप पोटाबाहेर काढायला काय कष्ट झालेत ते मला माहीत आणि वरच्या परमेश्वराला एक माहीत. तुझ्या बाळूला सुखरूप बाहेर काढायला सुदर्शन चक्र सोडावं लागलं होतं. त्या चक्राचा किंचित स्पर्श झाल्यामुळंच तुझ्या बाळूचा एक कान कातरलाय बघ.
हे ऐकून ती भोळी भाबडी माणसं बिचारी काय बोलणार, ती गप्प राहत असत. आई वडील म्हणत, बाळू आमचा नवस मामा, तो तुमचाच. तुमच्या मनाला येईल तेव्हा घराकडे पाठवा देवा. मामांना नमस्कार करून स्वभावाने गरीब अशी ती माणसे गावाला परत जात असत. सध्या 1994च्या काळात अर्थातच म्हातारे आई वडील हयात नाहीत. बाळूही 65 वर्षांचा असा वृद्ध झालेला आहे. दर अमावस्येला आदमापुरात तो येत असतो. त्या रात्री तो रात्रभर महालिंगरायाच्या ओव्या मोठ्या सुरेल आवाजात छान गातो. त्याचा आवाज या वयात सुद्धा गोड आहे. त्याचे ते धनगरी भजन ऐकताना भाविक श्रोत्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भिजतात. सध्या या वयातही 1-2 महिने तो मामांची बकरी राखतो. बाळूचा मुलगा सुद्धा 1994 साली 1 महिना मामांची बकरी राखण्यास आला होता. बाळू मामांचा आशीर्वाद काही भाग्यवंत घराण्यांना पिढ्यानपिढ्या अनुभवाला येत आहे. इसवी सन 1921च्या सुमाराला कर्नाटकात बेळगावच्या पुढे घडलेली ही एक अद्भुत घटना आहे. केवळ महासमर्थ मामाच असे घडवू शकले यात शंका नाही. मामांची बकरी त्यावेळी सुमारे 500 होती. मामा सौदत्ती भागात जाणार होते. आषाढ महिना होता. त्या दिवशी मुक्काम यरगट्टीला होता. हे गाव बेळगाव जिल्ह्यात सौदत्ती तालुक्यात बेळगावच्या पूर्वेकडे सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. रामोशी समाजातील सुमारे 21 जवान त्या भागात दरोडे घालण्यात मोठे तरबेज होते. ते अत्यंत धाडसी आणि क्रूर होते. तिकडल्या भागात त्यांचा त्याकाळी भयंकर दरारा होता. बाळू मामांचा मेंढ्याचा कळप त्या टोळीने हेरून ठेवला. दिवस आणि जागा निश्चित ठरवली. मुख्य धनगर आणि त्याची सर्व गडी माणसे ह्यांचे हात पाय बांधून ठेवून जमतील तेवढी मेंढरे पळवावयाची असा बेत ठरवून बकऱ्यांच्या तळापासून सुमारे 1/2 किलोमीटर अंतरावर ते आले आणि दबा धरून बसले. मध्यरात्र व्हावी, सर्वत्र निजाणीज व्हावी, वर्दळ पूर्णपणे थांबावी यासाठी त्यांना थांबणे भाग पडले होते. त्यावेळी मामांच्या कळपावर असणाऱ्या काही स्त्रियांच्या अंगावर दागिनेही होते. लुटारूंनी मध्यरात्र झाल्यावर अंगावरील बहुतेक कपडे काढले, चेहऱ्याला काळे फासून घेतले, हातात दोऱ्या शस्त्रे वगैरे घेतली. ते कळपाच्या जवळपास येऊ लागले. जवळ येताच त्यांना सर्व मेंढरे आणि त्यातील माणसे दूर दूर जात असल्याचा भास होऊ लागला. पकडण्यासाठी ते सर्वजण पळू लागले, परंतु अंतर कायम टिकून राहू लागले. वेगाने जाणाऱ्या आगगाडीतील माणसालाच बाजूची झाडे आणि जमीन वगैरे सरकत असल्याचा भास होतो. तसाच हा काहीसा विचित्र प्रकार होता. मामांनी जणू त्यांना भ्रमिष्ट केले होते. लुटारू संतप्त होऊन वेगाने धावत होते, पण बकऱ्यांचा कळप तेवढ्याच गतीने दूर दूर जात असल्याचा अनुभव येत होता. पहाट होईपर्यंत हा विलक्षण प्रकार चालला होता. पळून पळून ते सर्वजण धापा टाकू लागले. अखेर कळपावर धाड घालण्याचा बेत सोडून देऊन ते जागीच थांबले. उजाडल्यावर बघतात तर ते प्रारंभी थांबले होते तेथेच आहेत. सारा भ्रम झाला होता. त्या सर्वांनी ह्या प्रकाराचे मोठेच कोडे पडले. त्या टोळीचा पुढारी बाळाप्पा बागडी हा होता. तो डोकेबाज होता. एक तर हा भुताटकीचा प्रकार किंवा एखाद्या महान साधूची लीला असणार असा त्याचा अंदाज झाला. म्हणून आपली खात्री करून घेण्यासाठी तो आपल्या टोळीसह सकाळी उन्हे पडल्यावर मामांच्या तळावर भेटण्यास आला. समोर त्याला पाहताच मामाने विचारले, रात्रभर पळून पळून तुम्ही फार दमला काय? मामांच्या तोंडचे हे शब्द ऐकताच हे कोणी महापुरुष त्रिकाल ज्ञानी आणि मोठे सामर्थ्यवान आहेत हे लक्षात येऊन बागडी हादरला. आपण केवढी भयानक कृती करायला प्रारंभ केला होता याची त्याला जाणीव होऊन तो भयभीत झाला. इतरांच्या तोंडचे तर पाणीच पळाले. ते सर्वजण मामांच्या जवळ आले. त्यांचे पाय धरले. त्यांनी क्षमेची याचना केली. मामांनी माफ केले. त्यांना चोरी दरोडे हे प्रकार सोडून देऊन मात्र कामे करून पोट भरण्यास सांगितले. मामांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाची त्यांना माहिती मिळाल्यावर ते सारेजण मामांना देव समजू लागले. ते मारिहाळ गावचे होते. मामांनी आपली सर्व बकरी घेऊन मारिहाळला यावे. तेथे आपण त्यांची बकरी कौतुकाने सांभाळू असे ते म्हणू लागले. त्यांना मामा म्हणाले, बाळाप्पा धनगर
आपले पुढे टाकलेले पाऊल कधी मागे घेत नसतो. तुमची माझ्यावर एवढी भक्ती असेल तर लक्षात ठेवा, मी जरी तुमच्या गावाला आता आलो नाही तरी माझी हाडे तरी तुमच्या गावाला येऊन भेटतील. मामांनी 1966 मध्ये समाधी घेतली. पुढे 1971 साली नियमाप्रमाणे बकरी पावसाळ्यात निंगापूर बुदनूर भागात जाणार होती. परंतु त्या भागात संपूर्ण अवर्षण असल्याने चारा पाणी अजिबात नव्हते. म्हणून बकरी मरीहाळला नेण्याचे ठरवावे लागले. श्रावण महिना होता. बकरी मरीहाळ गावातून बाळाप्पा बागडीच्या घरावरून डोंगर भागाकडे चालली होती. बाळाप्पा बागडी ह्याच्या दरवाजासमोर एक मोठा असा बकरा एकदम गतप्राण होऊन पडला. त्या बकऱ्याला आता मूठ माती देणे भागच होते. ह्या बकऱ्याच्या रूपात येथे पडून मामांनी आपल्या त्यावरील वाक्याचा प्रत्यक्ष अनुभवच दिला आहे असे चाणाक्ष बाळाप्पा बागडीने जाणले. त्याने बकऱ्याला नमस्कार केला. मामांची आठवण होऊन तो मोठमोठ्याने रडू लागला. त्या वर्षी मरीहाळच्या 5-50 माणसांनी हातात सतत कुऱ्हाडी घेऊन बकऱ्यांचे संरक्षण रात्रंदिवस केले. सुमारे 3 आठवडे त्यांच्या गावाजवळ बकरी होती. तळावरील माणसांवरही लोकांनी प्रेम केले. त्यांची सर्व व्यवस्था आवडीने केली. श्री सद्गुरू संत देवावतार बाळूमामा चरणी नम्र भावे लीन होऊन आज आपण येथेच थांबूया. तुम्हाला जर बाळूमामांची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कथा कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबत दिलेले बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा. बाळूमामांच्या चरित्राचा पुढचा अध्याय घेऊन पुन्हा आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.